सत्या, अरे मला खरं कळल्या बिगर मी कसे काय हातपाय हलवणार सांग बर. हा, हे बघ, तू खून केलेला असेल नाही तर नसेल, मी तुला यातनं बाहेर काढणार म्हणजे काढणार, पण त्यासाठी तू काहीतरी बोलायला पाहिजे ना राव. मी खून केलेला नाहीये. अरे तेच सांगतोय ना कवा धरणं तुम्हाला, पण मी विचारतोय खरं काय घडलं ते सांग बाबा. जे मी सांगतोय तेच खरं आहे. हात टेकले गाड्या तुझ्या समोर. अरे एक खून होतो, ज्याचा खून झाला तो माणूस 5 मिनिटापूर्वी तुला आधी फोन करतो, त्याच्या बॉडी जवळ त्या तुझं घड्याळ सापडतंय. अरे समधे पुरावे आपल्या विरोधात आहे. बर, पोलीस रेकॉर्डच्या पलीकडे जाऊन सांगतो, तू आमच्या घरातनं बाहेर पडला, शर्ट बदलला आणि परत आला. काय समजायचं मी? तुझे बघितलंच ते खरं आहे. अरे काय चेष्टा लावली राव. अरे एवढं बोलून नाही होणार. मल्हार, मी तुला एवढंच सांगू शकतो की ज्या ठिकाणी खून झाला त्या ठिकाणी मी गेलो होतो. मी कोणाचा तरी खून करायलाच गेलो होतो. पण जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा आधीच या मुलाचा खून झाला होता आणि तो मी केलेला नाहीये. हेच सत्य आहे. अर्धवट सत्य आहे ते, कळलं का? बरं मला सांग, तू तिथं कोणाचा खून करायला गेलता? अरे बाबा मला तरी सांग. अरे काहीच बोलला नाही तर कसं काय वाचवायचंय तुला? ते तुझं काम आहे. मी तुला यापेक्षा जास्त काहीही सांगू शकत नाही. फाईन, बघतो आता काय करायचं ते. मला माझं काम करू दे. सत्या, मला माझं काम लई चांगलं जमतंय. येतो, काही लागलं तर सांगा, आपली माणसं आहेत तिथं. कब्बर चहा मिळाला तर बरं होईल. त्या वहिनी आलेत बाहेर, देतो पाठवून. काय ग? हं, बसलीस काय? झोप. हां, विचार करतेय जरा. कसला विचार? काही गरज नाही विचार करायची. जेवण झालं का रे तुझं गौरांग? का? पोट भरलं? काय नाही म्हणजे आता तरी तू शांतपणे ऐकून घेशील मला काय म्हणायचंय ते. नाहीतर नेहमीसारखंच माझ्या डोक्यात वेगळ्याच चिंता आणि तुझ्या पोटात कावळ्यांची गर्दी. बरं बरं बोल. म्हणजे मला असं म्हणायचंय ना की आता आपल्याला वेळ वाया घालवून नाही चालणार गौरांग. हा म्हणजे दादाला सोडवण्यासाठी आपण काय करणार? नाही नाही नाही, त्याची चिंता नाहीच आहे मला. मग मला असं म्हणायचंय की आयत्या चालून आलेल्या या वाईट परिस्थितीचा आपल्याला चांगला फायदा कसा होईल ना याचा विचार आपण केला पाहिजे. हा म्हणजे दादांना सोडवून वगैरे नाही आणू शकत आपण, पण निदान आपण त्याच्यासाठी खूप प्रयत्न करतोय असं ऍटलिस्ट दाखवू तरी शकतो ना. म्हणजे तू तसं दाखव. बाकी मी आहेच घरात, मी आईंना सांभाळते. मग सगळ्यांचा विश्वास बसेल आपल्यावर. आता ती प्रिया आहे पण ठीक आहे, ती एनिवे आपल्या घरातली कुठे. मंजिरी वहिनींचंही आई काय ऐकतच नाहीत. म्हणजे मग
म्हणजे मग ऑटोमॅटिकली सगळा चार्ज माझ्याकडे येणार. आणि एकदा का असं झालं ना गौरांग, की मग बघ, आपण खरेखुरे राजा राणी ना. अहो, बघायला आलीस आपला नवरा कसा अडकलाय, कसा जेलमध्ये येऊन पडलाय. हं? त्याचे नीट हाल होत आहेत की नाही हे बघायला आलीस. बघ बघ बघ. तुझा हा आनंद हिरावून नाही घ्यायचा मला तुझ्यापासून. अहो, असं का बोलताय तुम्ही? हे बघा, तुम्ही आधी थोडं शांत व्हा. मी तर फक्त तुम्हाला मी चहा आणलाय तुमच्यासाठी. प्लॅनिंग कोणाचं होतं? तुझंच असणार, कारण तुझ्या त्या आशूला एवढी अक्कल आहे असं मला नाही वाटत. काय मस्त डाव खेळलीस मंजिरी. तुझ्या बॉयफ्रेंडचा मी खून करणार हे कळल्यानंतर तू सगळा गेम माझ्यावरच पलटवलास. वा. अहो, हे काय बोलताय तुम्ही? मी नाही केलं हे सगळं. पुन्हा तेच 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 हजार वेळा बोलतेस. मी का विश्वास ठेवायचा तुझ्यावर? माझे हाल बघून झाले असतील तर निघ आता. अहो, तुम्ही एकदा चालती हो, आणि ते सगळं आणलंस ना बरोबर, ते घेऊन जा. तुझे उपकार नको आहेत मला. दादा, आपल्याला सत्यजित रावांची चौकशी करायला जायला पाहिजे. हो, जायला हवंच. सत्यजित रावांच्या अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या पाठीशी आपण नाही उभं राहायचं तर कोणी उभं राहायचं? कधी निघूयात? तू जाऊन ये. दादा, तुझं भांडण मंजिरीशी आहे ना, आणि परिस्थिती आत्ता गंभीर आहे. आपण गेलं पाहिजे सत्यजित रावांची चौकशी करायला. हे बघ, परिस्थितीचं गांभीर्य मला सुद्धा कळतं. पण काय की आपण तिथे गेल्यानंतर मंजिरी तिथे नसणार असं तर काही होणार नाही ना. आणि मला खरंच तिच्याशी काहीही बोलायचं नाहीये. तिला पाहिल्यानंतर मी काय बोलेन, कसा रिॲक्ट होईन माझं मलाच माहित नाहीये. तेव्हा भलत्याच ठिकाणी मला भलताच गोंधळ घालायचा नाही, म्हणून मी तिथे येत नाही. ठीक आहे ना दादा, तू मंजिरीशी बोलू नकोस ना. हे बघ, तुम्हाला उगीच कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करू नकोस. खरंच मला तिथे येणं शक्य नाहीये. या मुलीमुळे जे काही नुकसान होतंय ना, ते खूप होतंय. हे सगळं कधी थांबणार आहे देव जाणे. ते तू काम कर, तू तिथे जा, तिथली परिस्थिती बघ आणि मग मला काय ते कळव. ठीक आहे. हे बघ, ती माणसं खूप मोठी आहेत, पण घरातला कर्ता पुरुष जर संकटात सापडला ना तर मग कधी कधी काय करावं ते सुचत नाही. तेव्हा काही पैसे आणि म्हणजे कोणाची ओळख वगैरे लागली तर ताबडतोब मला कळव. ठीक आहे दादा, मी बघतो काय करायचं ते आणि तुला कळवतो. होय, थांब. एक गोष्ट लक्षात ठेव, तिथे गेल्यावर मंजिरीशी अजिबात बोलायचं नाही.
मला माहिती आहे तुला हे सगळं कठीण जाणार आहे, पण माझ्यासाठी नाही, निदान आपल्या वहिनीसाठी तरी लक्षात ठेव. मला राव लय येळ वाट बघायला लागली ना. तुमचं रॅकेट बॉम्ब बालणार बघा एक केसमध्ये. काय म्हणजे काही चान्सच नाही हो तुम्हाला एक केस जिंकायचा. हट काय नाही. काय ना जानराव, जिथं चानच नाही ना तिथंच हात घालतो हा मल्हार शिंदे. या या प्रिया भैया बघा. हे ए प्रिया भाई तुम्ही आमची फार चवच घालवली राव. हा जेवण घेऊन आला तुम्ही सत्यजितराव मुधोळकर साहेबांकरता. हा अहो आम्ही इथं दिलं असतं ना त्यांना जेवण. तुम्ही चांगलं बरं का. हा आज तसं नाही काय मला राव. हा अरे इथं बाहेरच्या देशातली लोक आपल्या जेलमध्ये बिर्याणी आदळतात, तर सत्यजितराव तर आपले. हा ठीक आहे आता आणलंय ना, द्या त्यांना. हा आमचा बी डबा आला का नाही बुक तुम्ही. हा हा काय झालंय वहिनी? वहिनी बघा, तुम्ही काहीतरी बोला, कारण असं गप्प बसून काही होणार नाहीये. तुम्ही सत्यजितला भेटायला गेला होतात ना, मग काय झालं तिथे? म्हणजे तो काही बोलला का तुमच्याशी? काय बोलणार? माझं काहीच ऐकायची इच्छाच नाहीये त्यांची. माझा चेहराही बघायची इच्छा नाहीये त्यांची. मी काय करू मला खरंच नाही कळत आहे. आता कितीतरी वेळेला स्वतःची समजूत घातली, सगळं नीट होईल सगळं नीट होईल, पण आशेचा एक किरणही मला कुठे दिसत नाही. वहिनी हो, असं नका म्हणू. कुठल्याच गोष्टीचा अर्थच लागत नाहीये. यांचं घड्याळ आशिषकडे कसं गेलं मला नाही माहिती. यांना असं वाटतंय की ते घड्याळ मी आशिषला दिलं, पण असं मी स्वतः विचार करून करून थकले. ते घड्याळ वहिनी असं तर नसेल ना की तो आशिष जेव्हा पेस कंट्रोलवाला बनून आला होता तेव्हा त्याने ते चोरलं असावं? नाही नाही, असं नाहीये भाऊजी. हे स्वतःची समजूत काढायला सोपं आहे, पण आशिष येऊन गेल्यानंतरही कितीतरी दिवस ते घड्याळ घरात होतं. आत्ता ते सापडेनाचं झालं होतं. तुम्हाला नक्की आठवतंय? विसरणं इतकी छोटी नक्कीच नाहीये माझ्यासाठी. वहिनी काहीतरी मेजर घोळ दिसतोय. म्हणजे असं काहीतरी आहे की जे आपल्या समोर आहे, आपल्या सोबत आहे, पण आपल्याला ते दिसत नाहीये. त्याचा शोध घ्यायला हवाय वहिनी. हाय प्रिया. राम राम. पहिल्यांदाच भेटलो नाही का? मावशीने मला सांगितलं होतं तुम्ही इथे असाल म्हणून. काय आहे परिस्थिती? अवघड आहे. आणि काय हा सत्य काही सांगायलाच तयार नाही. आता तर म्हणतो त्या दिवशी तो तिथं खून करायलाच गेला होता.
हा त्यानं खून केलेला नाही माहिती आहे मला, पण बाकी काही कळायला मार्ग नाही ना. मार्ग आहे. मी तुम्हाला सगळं सांगते. पक्याबरोबर आशिष नावाचा एक मुलगा राहत होता, त्याचा मित्र, जो मंजिरीचा सुद्धा खूप जवळचा मित्र आहे. ऍक्च्युली सत्यजितला मंजिरी आणि आशिषवर संशय होता, म्हणूनच तो आशिषला मारायला तिकडे गेला होता. पण हा आता ह्या आशिषला शोधायला पाहिजे नाही का? ठीक आहे, काढू शोधून. पण तुला हे समजा कसं माहित? मला हे सगळं माहिती होतं कारण अरे काय प्रियाबाई, हा अहो तुम्ही अजून इथंच? कमाल झाली बुवा तुमची. अहो साहेबांना तिकडे भूक लागली असेल, जा त्यांना डबा द्या जा. आमचा काय डबा अजून आला नाही बघा. जेवणाचं सोडा, तपासाचं बघा. आता माझ्या क्लायंटला फसवताय तुम्ही. विषय काय झाला नक्की? मयत प्रकाश नखाते सोबत आशिष नावाचा एक इसम राहत होता. खून झाल्या दिवसापासून त्यो फरार आहे. त्याचा तपास करायचा सोडून तुम्ही माझ्या क्लायंटला अडकवलेलं आहे. असा विषय. बर बर. आणि हा विषय जर उद्या सोडवला नाही तर कोर्टात त्याचा निकाल तुम्हाला दिसेलच. काही खरं नाही जाण राहतं तुमचं. बघू उद्या कोर्टात. काय गरज होती सगळं करायची? काहीही न विचारता प्लीज खाऊन घे. यांनी इथे दिलं असतं खायला मला आणि मी ते खाल्लं असतं. आणि तुला असं वाटतंय की मी ते होऊ दिलं असतं? तू काळजी करू नकोस. मी तो शर्ट जाळून टाकलाय. आणि आता तो कोणाला कधीही सापडणार नाही. तुला काहीही होणार नाही. मी तुला काही होऊ देणार नाही. या सगळ्यातून तुला बाहेर काढेन. तुम्हाला या सगळ्यातनं बाहेर काढशील प्रिया, पण माझ्या बायकोनं जे जाळं विणलंय त्यातून मला कोण बाहेर काढणार? कसं सोडवणार आहेस आता सत्यजितला तू? सगळं तुझ्या हातात आहे मल्हार. काकू, सत्याला सोडवण्यासाठी मी समधी प्रयत्न करणार, पण मी देव आहे का त्यो? हा, कोर्टात सत्याची बाजू मांडणं एवढंच माझ्या हातात आहे. अरे पण तो खरंच सांगतोय. हे आपण बोलतोय, पण आपल्या बोलण्याला काही अर्थ आहे का? कोर्टात पुरावे बोलत असतात आणि समधी पुरावे आपल्या विरोधात आहेत. मग आता काहीच होऊ शकणार नाहीये का? नाही, अगदी असंच काही नाही. मी आहे ना, मी नक्की वाचवीन त्याला. पण त्यासाठी आधी त्याने मला खरं काय घडलं हे सांगायला पाहिजे का नको? पक्याचा खून त्यानं केलेला नाही, पण तो म्हणतो तो तिथं गेलता, खूनच करायला गेलता. असं सत्यजितने सांगितलं तुला? हो, त्यानं खून केलेला नाही मला माहितीये, पण तो खून कोणाचा करायला गेला होता, का करायचा होता हे काय अजून सांगायला तयार नाही.
आता असं करून कसं चालेल सांगा बरं. मला तरी समजा खरं सांगायला पाहिजे का नको? हा, अशानं कसा सोडवणार आहे मी त्याला? कोण सांगणार आहे मला हे? मी सांगते.